सिली मिडॉनला होता, त्याच्या मला वाटतं डायरेक्ट जर थ्रो लागला असता तर फलंदाज बाद झाला असता. आणि एक धावसंख्येने स्वतःच आणि संघाचं खातं उघडलं गेले. या 4-5 षटकाचा सामना आहे, त्याच्यामध्ये पहिला पॉवर प्लेचा शतक चालू आहे. पुढचा चेंडू देखील जबरदस्त ऑफच्या दिशेनं स्वीपर कव्हर मध्ये जातोय. पॉइंट आणि स्पीकर कव्हर मध्ये एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला धावतायत, दुसरे देखील पूर्ण झालेले आणि 2च धावेवर समाधान आहे. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 3 या धावसंख्येवर. 3 धावा बिनगडी. एक फलंदाज बाद झालेला आहे, कॅशिमिरो यांच्यासारखा फलंदाज बाद. अक्षय उर्फ सोनी, सॉरी अक्षय सोनी हा 2 या धावसंख्येवर खेळतोय. स्ट्राईक घेतोय, बघूया. जबरदस्त उंची आहे, चांगला चेंडू ऑनच्या दिशेने सिली मिडॉनला. तिथं एक खेळाडू तैनात केलेला आहे आणि त्यांच्या शॉर्ट मिड विकेटला शतरक्षण होते, 50 धाव मिळत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी श्रीकांत तयार आहे. चांगला चेंडू बघा. गोलंदाज चेंडू पडल्यानंतर त्याच्या मात्र तिथं डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्यामुळे 2 या धावसंख्येचा इशारा येतोय. सोनी वैयक्तिक 4 या धावसंख्येवर बदलाय तर संघाला नेऊन ठेवलंय ते 5 या धावसंख्येवर. शतक अजूनपर्यंत शतक पूर्ण झालेलं, पहिलं धावसंख्या झाली 5 म्हणजे कमन. थोडी संधी डीजे वाल्याला देखील देऊ. डीजे वाले मला वाटतं थोडे बिझी आहेत, डीजे वाजवायचे चालेल. पहिलं शतक पूर्ण झालं. अच्छा, पोलिसांची गाडी असल्या कारणाने डीजे वाजवणार नाहीयेस, थँक्यू. पण त्याचा देखील मान ठेवणे गरजेचं आहे. चला, दुसऱ्या षटकाला एक आयकॉन येतोय, ग्लेन बने ज्या खेळाडूचं नाव आहे. त्यांनी फलंदाजी करताना अगोदरचा सामना जबरदस्त सामना जिंकून दिला होता. आता गोलंदाजी करताना बघूया कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बघा, जास्त वेळ मी सांगितलेल्या प्रमाणे आमचे आयोजक आम्हाला नेहमी वारंवार इथं सूचित करतायत की तुम्ही वेळ जास्त घालवताय म्हणून. कारण 9 सामने होणार, त्याच्यामध्ये 3रा सामना चालू आहे अजूनपर्यंत. बघा, 12 वाजून मला वाटतं 5 मिनिटं होत आहेत आणि 3रा सामना चालू होतोय. ग्लेन मने यांचा पहिला चेंडू फुल टॉस चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये येते. निलेश बगाजी जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणार तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेले. म्हणजे 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 6 धावसंख्येवर. 6 धावा, 1 फलंदाज बाद. दुसरं शतक प्रगतीशीर आहे. बॅटर 2 आहेत, एक आकाश सोने, दुसरा फलंदाज जिप्सन आहे, सॉरी जिपेश आहे. चांगला चेंडू, काय मोठा फटका आहे, वर जातोय. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय पण त्या शतरक्षकाला चकवून देखील डिक्लेरेशन झोन मध्ये गेले. 2 या धावसंख्येसाठी, 2 या धावसंख्येने धावसंख्या आकाश यांची पोहोचलेली आहे 6 या धावसंख्येवर आणि संघाला नेऊन ठेवले 8 या धावसंख्येवर. सर, चेंडू आलेला आहे. 8 धावा, 1 फलंदाज बाद. दुसरं शतक या मैदानावर चालू आहे. वीर हरे शिवाजी आप्पा साहेब त्यांचं योद्ध्यांचं एक किल्ला आहे, त्याचा एक पुतळा आहे इथं. हे मैदान आहे, त्याला लागून हे मैदान आहे आणि डेव्हलप करण्यासाठी भरपूर जणांनी इथं मेहनत केली. विशेष करून तिलक चौक हा संघ इथं अगोदर खेळायचा जेव्हा मी अगोदर गेल्या वर्षी म्हणजे 23 वर्ष अगोदरची ही गोष्ट आहे. आणि चेंडू काय आहे, अप्रतिम चेंडू टाकला गेलेला आहे आणि लेग बिफोरची अपील केली होती, पंचाने त्याला आउट ठरवलेलं आहे. ग्लेन यांनी पहिला फलंदाज बाद केलाय आपल्या शतकात आकाश सोनी यांच्या रूपात. सॉरी, अक्षय सोनी या फलंदाजाला इथं बाद केलेलं आहे आणि अक्षय सोनी थोडे नाराजी व्यक्त करते, त्याचा म्हणजे थोडा वर लागलेला आहे. बघा, आपल्याजवळ रिव्ह्यू नाहीये, टेक्नॉलॉजी थोडी आहे पण त्या रिव्ह्यूची आपल्याजवळ सुविधा नसल्या कारणाने आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. पण जर ते मला वाटतं निर्णय देणार आहेत त्याच निर्णयावर आपल्याला म्हणजे निर्णय जो देतील त्यावरच आपल्याला राहायचं आहे. अंतिम निर्णय त्यांचाच असेल. आकाश सोनी बाद झाल्यानंतर फलंदाज नवीन आले, त्याचा फलंदाजाचं नाव
आता गिब्सन आहे, एक जिपेश आणि एक गिब्सन, हे दोन्ही फलंदाज जी जी नावाने आता चालू झालेले त्यांचे नाव आहेत. ग्लेन गोलंदाज तो देखील जीच्या नावाने इथं, त्याचं देखील जी नावाने अक्षराने त्याचं नाव आहे. गॉडफ्री स्कोरर आहे, तो देखील जी नावाने आमच्या जवळ बसलेला आहे. ग्लेन याचा पुढचा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न बघूया. लॉंग ऑफच्या वरून 6 धाव संख्येसाठी निलेश बगाजी यांच्या वरून येतोय. जबरदस्त षटकार. कमॉन डीजे. डीजे नाही सॉरी, डीजे वाला रेस्ट घेतोय कारण थोडा प्रॉब्लेम देखील आहे.
हॅलो 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 माय चेक. तो काय सांगते बंद करते तेव्हा बोलते होते. धन्यवाद. इथं थोडा टेक्नॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम आला होता, टेक्निकल प्रॉब्लेम असल्या कारण आता तो सॉल्व्ह झालेलं आहे. मात्र तिसरं शतक चालू आहे. अनिकेत यांच्याकडून 2 चेंडूचा खेळ आहे. पहिल्या चेंडूवर 2 धाव, दुसऱ्या चेंडूवर एक फलंदाजाला त्याने बाद केलेले आहे. फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी प्लीज जरा एक तुमचा राखीव खेळाडू कोणतरी पाठवा इथं. हे बघा, कंपल्सरी तुमचा राखीव खेळाडू पाठवा. आकाश बंगा किंवा कॅशिमिरो यांना प्लीज मी विनंती करतो, तुम्हाला राखीव खेळाडू कोणतरी इथं पाठवा, कारण सगळ्यांची नावं इथं माहिती नाही आहेत. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतो गॉडविन, नॉन स्ट्राईकवर आकाश बंग आहे आणि गोलंदाज अनिकेत आहे. नंबर 1चा गोलंदाज आहे. धारावी बेटमध्ये या गोलंदाजाचं नाव आहे. खरोखर नाव असेलच. एकदा मी गोरेगावला जेव्हा कॉमेंट्रीसाठी गेलो तेव्हा या गोलंदाजाला मी बघितलं होतं. कोणत्या संघाकडून मॅकमेलन याच्याबरोबर तो खेळण्यासाठी आला होता. म्हणजे असे काही बघा काही खेळाडू आहेत, त्यांनी त्यांची नावं संपूर्ण मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जाऊन नावं असे म्हणा ती कोरलेले आहेत. अनिकेत राईट हॅम ओव्हर द विकेट मारा, पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर गॉडविन यानं उंच जातोय चेंडू, एक शतरक्षक चेंडूच्या खाली. मात्र असं म्हणा की सोपा झेल तर नाही, अवघड आहे, कारण भरपूर वर चेंडू होता. शतरक्षकाला थोडा असं म्हणा की त्याला गॅदर आणि कलेक्ट करता भरपूर सूर्याचा जो प्रकाश आहे तो देखील त्याच्या मला वाटतं डोल्यावर असल्या कारणाने जे झेल सुटतोय, त्या झेल सुटण्याच्या कारणात एक जीवदान मिळतं, एक धाव देखील मिळणार आहे. त्या एक धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवर. तिसरं शतक चालू आहे. 5-5 शतकांचा सामना आहे. अनिकेत पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ऑन साईडला जर बघितलं तर 3 खेळाडू बाउंड्री लाईनवर आहेत आणि ऑफ साईडला जर बघितलं लॉंग ऑफ लाईक शतरक्षक बाउंड्री लाईनवर आपल्याला दिसतोय. आणि संपूर्ण जर आपण बघितलं तर 8 खेळाडू आपण सर्कलमध्ये दिसत आहेत. अनिकेत त्यांचा पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू, ऑफ स्टिकच्या बाहेर आहे चेंडू, अपील केली जाते आणि इथं व्हाईटचा इशारा येतोय, व्हाईट बॉल होतोय. बघा गोलंदाजाने जर असा एक वेळेस आपण बघतोय की आपल्या लाईन्स आहेत, आपल्या पॉपिन क्रीजच्या ज्या लाईन्स आहेत त्याच्या थोडा बाजूने चेंडू गेल्यानंतर एखाद वेळेस गोलंदाज पंचावर देखील प्रेशर काढण्यासाठी अपील केली जाते. मात्र अपिलीचा काही फायदा झाला, एवढं झालं की नुकसान अनिकेत यांचं झालेलं आहे. त्याला एक चेंडू जास्त टाकावा लागणार आहे, कारण बोनस एक धाव मिळणार आहे, चेंडू देखील जास्त टाकावा लागणार आहे. अनिकेत त्यांचा पुढचा चेंडू आकाश बंगा यांच्यासाठी. आता मात्र चांगला चेंडू ऑफच्या दिशेनं चेंडू जातोय, लॉंग ऑफच्या दिशेनं. षटकार या धावसंख्येसाठी. निलेश बकाची यांच्यावरून 6 या धावसंख्येसाठी चेंडू केलेला आहे. 6 या धावसंख्येनं धाव लगेचच धावसंख्येचा पाठलाग तर नाहीये, धावसंख्या पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवर. गती आलेली आहे, धावसंख्येला गती आहे, कारण आकाश बंगा अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी 31 धावा केल्या होत्या कमी चेंडूमध्ये. मी सांगितल्याप्रमाणे की 6 धावेवर त्याला जीवदान गोरा येथे भेटलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी 76 धावा कुठल्या होत्या. म्हणजे बघा प्रत्येक खेळाडूला आपण जर जीवदान दिलं तर त्या जीवदानाचा किती फायदा होतोय. एक त्याच मॅचमध्ये कॅशिमिरो म्हणजे हाय कमांड संघ खेळत होता, त्याच मॅचमध्ये कॅशिमिरो यांना देखील जीवदान दिलं, त्यांनी देखील जबरदस्त धावा केला होता. आता मात्र एकदम स्ट्रेट ड्राईव्ह आहे, 4 या धावसंख्येसाठी पुन्हा गेलेले आहे. निलेश बकाजी आपल्या हाताने नाही तर पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू पायाला देखील लागलेला नाहीये, स्पर्श देखील झालेला नाहीये. सरळ 4 या धावसंख्येसाठी असं म्हणा की स्ट्रेट ड्राईव्ह आहे. 4 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. आकाश वैयक्तिक निलेश सर यांच्याकडून एक खराब तर क्षेत्ररक्षण नाही, भरपूर प्रयत्न केला होता. अवघड असं क्षेत्ररक्षण करण्याची जागा आहे, कारण तिथं थोडं प्रॉब्लेम देखील आउटफील्ड आहे ती थोडी असं म्हणा की उंच आहे, थोडी जागा उंच आहे तिथं. निलेश सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, स्वतः एक सर आहेत, प्रिन्सिपलचा दर्जा त्यांच्याजवळ आहे आणि खेळाडू देखील आहेत, स्पोर्ट्समॅन देखील आहेत. अनिकेत यांचा आणि कॉमेंट्रेटर देखील आहेत आणि स्कोरर देखील आहेत आणि जबरदस्त एक माणुसकी असा खेळाडू आहे.
मात्र पुढचा जो चेंडू अनिकेत यांनी टाकला तो निर्धाव जातोय. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजून बघूया 2 षटकामध्ये किती धावा होत आहेत. अगोदर जेव्हा कॉन्फरन्स चालू होतं संदीप साहेबांबरोबर तेव्हा फलंदाजी करत्या वेळेस आकाश बंगा हा सांगत 4थीवर पॉवर प्लेचे कंपल्सरी पॉवर प्ले संपलेले. याच्या अगोदरची मॉन्टीसर पॉवर प्लेची ओव्हर होती. तर 4थं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज श्रीकांत येतोय. तो संघाचा संघ नायक देखील आहे आणि असं आयकॉन देखील आहे. पहिलं षटक श्रीकांत यांनी टाकलं त्याच्यामध्ये फक्त 5 धावा देऊन एक फलंदाज आला. एक बॅटरला देखील त्यांनी मागे पाठवलं होतं तंबूमध्ये. गॉडविन यांचा पुढचा पहिला चेंडू टाकण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. श्रीकांत यांनी अखूर टप्प्याचा चेंडू थोडा उंची घेतोय पण फलंदाजा देखील आणि असं म्हणा की गोलंदाज इथं यशस्वी झालेला आहे. फलंदाजाला चखवण्याचं काम केलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी 1 बाउन्स आहे. 1 बाउन्सचा इशारा आलेला आहे दोन्ही पंचांकडून. येस श्रीकांत पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. राईट हा मुहूर्त विकेट मार आमच्या एंडकडनं धावायला सुरुवात केली. चेंडूही टाकला आणि चेंडू अप्रतिम आहे. पहिल्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले एवढाच का थोडा उंची घेत नाहीये थोडा लो राहतोय आणि ऑफस्टिकच्या बाजूने असल्या कारणाने प्रत्येक खेळाडू बघतोय की पंचाजवळ वाईटचा इशारा काय येत नाहीये. मी अगोदर सांगितले पॉपिन क्रीजच्या बाजूला बघा 2 लाईन्स आहेत. त्या लाईनीच्या वरून जर गेला चेंडू तर एखाद वेळेस पंच तुम्हाला काहीतरी इशारा देतील. आतमधून जर गेला तर तो वाईट होणार नाहीये. पुन्हा एकदा श्रीकांत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गॉडसन यांच्यासाठी गॉडविन यांच्यासाठी ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 या धावसंख्येसाठी मला वाटतं जाणार आहे. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे. 33 या धावसंख्येवर स्क्वेअर मिड विकेट मिड ऑनला चेंडू गेला होता. तिथं 1 धावेनं धावसंख्या पोचलेली आहे. 33 या धावसंख्येवर पुन्हा गोलंदाजीसाठी श्रीकांत ज्याचं दुसरं शतक आहे सामन्याचं 4थं आणि वैयक्तिक दुसरं. राईट मुहूर्त विकेट मारा. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा लगेचच आलेला आहे. टप्पा पडल्यानंतर पंच फिरलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे. 34 या धावसंख्येवर जाऊन पोचलेले. श्रीकांत त्यांचा पुढचा चेंडू फलंदाज आकाश यांच्यासाठी. वड बॉल खरं अप्रतिम असा सुरेख असा चेंडू टाकला जातोय. ऑफस्टिकच्या बाहेर थोडं खाली राहतोय. यष्टीरक्षक आपलं काम करतोय बजावतोय आणि पुन्हा गोलंदाजाकडे देतोय. बघा गोलंदाजाच्या आपल्याला तुम्हाला माहिती असेल की युट्यूबला सामना चालू आहे आणि संपूर्ण जग बघत असेल आणि या जगमधून गोलंदाजाचं बघा चेंडू टाकल्यानंतर त्याच्या मुखातून त्याच्या तोंडातून असा आवाज येतोय. बघा पुन्हा एकदा तसाच आवाज. लॉंग ऑफला चेंडू जातोय. शतरक्षण तिथं निलेश सर आहेत त्यांच्याकडून शतरक्षण झालेलं आहे. मात्र 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 35 या धावसंख्येवर. 35 धावा. खरोखरच बॉलरच्या कानाला थोडा कानाच्या बाजूला गेला. त्याला देखील असं म्हणा की स्पर्श करून गेलेला नाहीये पण आवाज देखील आला असेल. गॉडविन आता स्ट्राईकवर येतो. नॉन स्ट्राईकवर आकाश बंग आहे. गोलंदाज श्रीकांत शेट्टी जबरदस्त गोलंदाज आहे. आयकॉन आहे. पुन्हा एकदा तसाच आवाज आणि इथं झेल पकडला जाणार आहे. फर्स्ट स्लिपच्या दिशेने खेळाडू झेल पकडतोय आणि फलंदाज गॉडविन हा देखील बाद होतोय. 5वा फलंदाज इथं बाद झालाय. थोडी संधी डीजेला देखील देऊया. कमॉन डीजे. नाही सॉरी डीजे नाहीये. सॉरी डीजेची पिन नाचलेली आहे. चला 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 34. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला इथं वापरलं जाणार आहे. श्रीकांत याने बघा या षटकामध्ये देखील 3 धावा देऊन 1 फलंदाज बाद केले. अगोदरचे शतक टाकले त्याच्यामध्ये 5 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं होतं. म्हणजे टोटल 2 षटकामध्ये त्यांनी 3 फलंदाज बाद करून 8 धावा दिलेल्या आहेत.
नवीन गोलंदाज ॲलेस्टर इथे उंच पुरा आहे, वय कमी आहे मात्र अनुभव कमी आहे. सॉरी, ॲलेस्टर फलंदाज आहे. गोलंदाजीसाठी बघा शेवटचे शतक कोणत्या गोलंदाजाला दिलं जाणार आहे. बघा काय गोलंदाजाचं नाव आहे, अप्रतिम नाव डॉरेस्टन. शेवटचं शतक घेऊन येतोय. तर वय कमी आहे. वय कमी असलेले खेळाडू भरपूर उत्तम या परिसरामध्ये मी बघितलेले आहेत. फक्त 18 ते 19 वर्षाखालील भरपूर खेळाडू आहेत. अंडर 19 ची स्पर्धा देखील भरपूर वेळा खेळली जाते. त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत हे खेळाडू. ब्रेसवेल गोविंद यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झाले. आकाश बंगा यांनी जर 3 षटकार मारले तर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं थोडं असं म्हणा की आकाश बंगाच्या असं म्हणा स्टमक जे पोट आपलं असं तिथं लागलेलं आहे आणि थोडा दुखापतग्रस्त झालेलं आहे. चला थोडं व्यक्त आलं होतं. आकाश बंगा यांना थोडा दुखापत झालं होतं, त्याच्यामुळे ते आता रिकव्हर झालेले आहेत. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज डॉरेस्टन. काय उंची आहे, काय गोलंदाजाची लय आहे. पहिल्या चेंडूवरून असं वाटतं की गोलंदाज अप्रतिम गोलंदाज आहे, मात्र फलंदाज आकाश बंगा आहे. या फलंदाजाला रोखणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. फुलटॉ चेंडू आणि फुलटॉ चेंडूचा मोठा फटका बघायला मिळते. एका बिल्डिंग्स वर जाते. 6 या धावसंख्येसाठी चेंडू पाठवलेला आहे. कमॉन डीजे. नाही सॉरी, मिड विकेट आणि शॉर्ट मिड ऑनच्या मधून गेलेला आहे. येस पंच. हाईट बघायचे. मॉन्टी सरांना एक रिक्वेस्ट केला गेलेला आहे की हाईट बघायचे. बघा 3 पंच आहेत. तिन्ही पंच MCAचे आहेत आणि या तिन्ही पंचाकडे भरपूर अनुभव आहे. येस, नो बॉलचा इशारा आलेला आहे. मॉन्टी सर यांच्याकडून एक असा आम्हाला इथं आवाज आलेला की नो बॉल आहे, फ्री हिट देखील आहे, 6 धावा देखील आहे, 1+ देखील आहे. अग्रीमेंट करू नका. डोंट अगो विथ द अंपायर्स बिकॉज विल वेस्ट द टाइम ऑल्सो फॉर दॅट. सो वी डोंट हॅव टाइम मोर बिग बिकॉज बघ रिव्ह्यू घ्यायचा हा फक्त पंचांना अधिकार आहे, प्लेयरांना नाहीये. रिव्ह्यू घेवायचा फक्त पंचांना अधिकार आहे, प्लेयरांना नाहीये. आता या 4 चेंडूवर जर लगातार 4 षटकार मारले तर त्यांचा ओनर टायटस यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. आकाश बंगा यांच्यासाठी एक आव्हान आहे. उरलेल्या या चेंडूवर त्यांनी 4 षटकार लगातार मारले तर त्यांचा ओनर टायटस यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. चला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आकाश बंगा तयार आहे. धावसंख्या एकूण जर बघायला गेली तर संघाची धावसंख्या 42 झालेली आहे आणि आकाश बंगा यांची धावसंख्या
20 या धावसंख्येवर पोहोचलेले आहे बघा. अगोदर 31, त्याच्यानंतर 20. डॉर्स्टन यांचा पुढचा चेंडू देखील एकदम असा परफेक्ट शॉट आहे. बॅटच्या फळी देतोय, मध्ये येतो आणि सरळ जातोय 6 या धावसंख्येसाठी. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 6 या धावसंख्येसाठी चेंडू पाठवलेला आहे. 6 धावसंख्येने स्वतःची धावसंख्या पोहोचले 26 या धावसंख्येवर आणि संघाला नेऊन ठेवलंय 48 या धावसंख्येवर. बघा टाइम वेस्ट जाऊन धरू नका. डोंट टेक द टाइम. TS फायटर फुल फॉर्म मध्ये त्यांचं मला वाटतं इथं भरपूर खेळाडू फॉर्म मध्ये. त्याच्यामधील आकाश बंगा एक असा खेळाडू आहे त्या खेळाडूकडे फुल क्षमता आहे आणि या खेळाडूंनी भरपूर वेळा उत्तम बॉयज संघाकडून आता सध्या खेळतोय. त्याचा एक मेन संघ हाय कमांड आहे, या संघाला भरपूर वेळा जिंकून दिलेला आहे. डॉरेस्टन यांचा पुढचा चेंडू आकाश बंगा यांच्यासाठी. मॅच बॉल आलेला आहे. याच्यानंतर होणारा टॉस डोंगरी बॉयज वर्सेस सुपर किंग. या दोन कॅप्टनने इथे यायचंय. टॉस का बॉलचं बोर्ड लावलेलं आहे त्याच्या समोर यायचंय. डॉरेस्टन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. फलंदाज त्याच्या समोर आकाश आहे. आता 3 चेंडूवर जर 3 लगातार षटकार मारले त्याचा ओनर TS तर मात्र लेग स्टिकच्या भरपूर चेंडू बाहेर आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल म्हणून येतोय. एक सुवर्ण संधी. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 4 चेंडूमध्ये 3 षटकार जर आले तर त्यांचा ओनर त्यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस आहे बघा. आणि तिसरा जर आता लगातार जर तिसरा आला तर बेसबेल यांच्याकडून 500 रुपये आहेत. आकाश खेळण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज आकाश, गोलंदाज डॉरेस्टन. आता लय चेंज केलेली, आपली साइड चेंज केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पुन्हा एकदा एक मोठा फटका, गुडघात एक आणि तमाशात एक सफल झालेला आहे. ब्रेसवेल यांनी जे 500 रुपये लावलेले ते आकाश यांनी ते भेटलेले आहे. ते आमच्या जवळ त्यांचा कॅश आलेला आहे. मग अजूनपर्यंत या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकामध्ये 3 लगातार षटके आलेले आहेत. अजूनपर्यंत एक षटकार मारायचा आहे कारण त्याचा ओनर आहे त्याला असं वाटते अजून 2 मारायचे आहेत. सॉरी 2 मारायचे आहेत. 5 षटकासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या ओनरनी लावलेलं आहे. 3 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ बाकी असं सांगतायत. 3 चेंडूवर अजून 2 षटकार जर आले TS फायटर या संघाच्या मालकाकडून त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे ते मिळणार आहे. अजून 2 षटके मारायचे आहेत आकाश बंगा यांना. गोलंदाज डॉरेस्टन पुन्हा तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. इथं एसटी गुल झालेली आहे आणि जबरदस्त चेंडू टाकला गेलेला आहे डॉरेस्टन यांच्या. व्हॉट अ बॉल. खरोखर अप्रतिम असा चेंडू. बघा मद्रासवरून युट्यूबवर आपल्या या ऑनलाईनच्या मार्फत मॅच बघितला जातोय. येस शुभम कर्तन कॅजिस्टन मुंबईकर हे मॅच बघतायत. बघा काय आपला टेनिस तर आपण दुबईला तर खेळतोय पण मला वाटतं संपूर्ण बघा काय युट्यूबला बघतात. अप्रतिम धावसंख्या 55 झालेली आहे. 55 धावसंख्या झालेली आहे. शेवटचं शतक आहे
डॉरिस्टन शेवटचं शतक हाताळण्यासाठी घेतलेलं आहे आणि शेवटचं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि बघूया फलंदाजाला प्लीज जास्त वेळ वाया घालवू नका. वारंवार सूचित केलं जातं आमच्याकडून कारण आपल्या जवळ वेळ कमी आहे. फलंदाजाचं नाव आकाश, फलंदाजाचं नाव काय आहे? ब्रिडन, नवीन फलंदाज ब्रिडन आहे. चला, ब्रिडन स्ट्राईकवर आहे. 32 धावा या सामन्यामध्ये देखील आकाश यांनी केलेल्या. अगोदरच्या सामन्यात 31, म्हणजे टोटल 2 सामन्यात 63 धावा केल्यात आकाश बंगा यानं. चेंडू आता मोठा फटका मांडत, गगनचुंबी फटका आहे, पण तो तिथं सर्कलमध्येच एसटी रक्षक स्वतः श्रीकांत येतो आणि झेल पकडला जातोय. आणि फलंदाज इथं दुसऱ्या चेंडूवर देखील बाद झालेला आहे ब्रेडन. आता बघा शेवटचा चेंडू आहे, हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक साधली तर रॉयल फायटर या संघाचा मालक आहे. याच्यासाठी डॉरिस्टन यांना 500 रुपयाचं बक्षीस आहे हॅट्रिक झाली तर. म्हणजे शेवटचा चेंडू आणि शेवटचा जो खेळाडू, आता शेवटचा खेळाडू नाहीये मात्र नवीन खेळाडू येतोय, त्याला बाद केलं तर हॅट्रिक साधली तर रॉयल फायटर या संघाचा मालक आहे, त्याच्याकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. रायटा मुहूर्त विकेट मारा. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. अहो, झेल सुटतोय की काय? बॅटची कट लागून स्टीच्या मागे जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला धावतायत आणि फलंदाज इथं बाद होतो. एक धाव काढून दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज बाद झालेले. याचा अर्थ की धाव संख्या पोहोचलेली आहे. दुसरे रन आउट. हा, 56 धावसंख्या झाली आणि 57 धावेचं टार्गेट घेऊन उतरणार आहे तो रॉयल फायटर हा संघ. चल, याच्यानंतर आमचे समालोचक आमचे संदीप गावंड सर बसलेले आहेत, ते येणार आहेत. याच्यानंतरच टॉस साठी या डोंगरी बॉईज आणि सुपर किंग संघाचे संघनायक या. डोंगरी बॉईज संघाचे संघनायक चार्टन आलेत. सुपर किंग संघाचे संघनायक मॅक्सवेल दालमेत आलेत. टॉस करूया आपण. प्रतीक कतवार यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. किती षटकांचा मॅच असेल? हा सुद्धा 5 षटकांचा मॅच असेल. 25 मिनिटांमध्ये तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करा प्लीज. दोन्ही कॅप्टनला आधीच सांगतोय आम्ही. मॅक्सवेल दालमेत कॉलिंग करतायत. सुपर किंग संघाचे संघनायक आहेत. छाप असा आवाज दिलाय. इट इज अ हेड.
टॉस तुम्ही जिंकले, टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? पुन्हा आमदा एकदा फिल्डिंग घेणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये भरपूर चुका झाल्या, तर त्याच्यानंतर काही पहिल्या मॅच नंतर काही टीम झाली, काही सूचना दिल्या इतर खेळाडूंना? हा दिलेला आहे, तर बघूया आता पुढे थोडं स्ट्रक्चर चेंज करणार आहोत. म्हणजे खेळामध्ये थोडं नशीब पण लागतं आणि एफर्ट पण लागतं. मग तिकडे नशीब नव्हतं आमचं, तर त्याच्यामुळे आमच्या हातून गेम गेला. बघूया पुढच्या मॅचला आम्ही बेस्ट ट्राय करून अजून. किती धावांवर रोखण्याचा सध्या तरी मनामध्ये विचार तुम्ही करताय, अप्रोच सध्या ठेवलाय? मॅक्स टू मॅक 50-55 मध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या बाजूला जॉर्डन आहेत. जॉर्डन, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध पुन्हा एकदा निर्णय झाला. पहिल्या मॅच मध्ये हाती निराशा आली. आता धावा बनवता किती धावा बनवायला, कारण आज बघितलं तर 60 धावा सुद्धा चेस केल्या जात आहेत, 70 धावा सुद्धा चेस केल्या जात आहेत. ह्या करता आता काय रणनीती असेल धावा बनवण्यात? मॅक्स टू मॅक्स 70 करण्याचा प्रयत्न करू. मोठी जबाबदारी कोणी स्वीकारावी असं तुम्हाला पहिल्या मॅच वाटलं, की हा खेळाडू आपल्याला चालायला हवा, ह्याचं फॉर्म मध्ये येणं आपल्या संघाकरता हितकारक आहे असं तुम्हाला वाटतंय? रायनलची बॉलिंग जर चालली तर नक्कीच मॅच मध्ये येऊ आम्ही. तर सुद्धा हा चांगला मॅच होईल, दोन्ही कॅप्टन आमच्यापर्यंत सांगतील. होय, चांगलं होईल. जॉर्डन, तुमच्याकडून? येस. हे दोन्ही डिसिप्लिन दाखवणारे खेळाडू या ठिकाणी आहेत. दोन्ही कॅप्टनला आम्ही शुभेच्छा देतोय. टॉस जिंकलाय तो म्हणजेच सुपर किंग संघाचा कॅप्टन या ठिकाणी मॅक्सवेल दालमेती यांनी टॉस जिंकून त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जाते तर डोंगरीबाजी या संघाला होणारा पुढील मॅच असेल. आणि ह्या मॅच नंतर हा जो टॉस झाला, ह्या मॅच नंतर आपण 4-4 षटकांच्या मॅच करणार आहोत आणि त्याच्यानंतर कुठल्याही संघाचं ऐकलं जाणार नाही. मॅच स्टार्ट होतोय, दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. प्लीज प्ले असा इशारा. पहिलाच बॉल. आवाज दॅट. आणि एक नम्र विनंती आहे की पंचांवर सकाळपासून मी बघितलं बरेचसे खेळाडू दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. काय आहे हे क्रिकेट तुम्ही जाणून घ्या मित्रांनो. ज्या पंचांचं आपण रिस्पेक्ट द्यायला हवी, क्रिकेटमधील गॉड असं म्हटलं जातं पंचांना. हो, बॅटचं एज लागतोय, फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय आणि त्याच्यानंतर हा चेंडू स्कोरीज थर्ड मॅनच्या दिशेने वळतोय. बघूया किती धाव मिळत आहेत. 2 धावा तर पूर्ण केल्यात. तिसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि अशा रीतीने या चेंडूवर बॅटरला मिळत आहेत 3 धावा. या 3 धाबांशी संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलंय. जिंकण्याकरता जर लक्ष आपण बघितलं तर 57 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं. 57 वयाच्या 57व्या वर्षात सुद्धा क्रिकेट खेळणारा एक खेळाडू मला आठवला. दिनकर बळवंत देवधर, DB देवधर यांचं एक मोठं नाव आपल्या डोळ्यासमोर येतोय. 57चा आकडा तुम्हाला पार करायचा आहे. हा चेंडू हवेत होता. ओ ओ ओ, तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपला गेलाय आणि बिग ब्लो, मोठी विकेट सापडली. ज्या विकेटची अपेक्षा करत होते खेळाडू त्याला ही विकेट सापडलेली आहे. पहिला धक्का, धावसंख्या 3 गॉन. आज आपण बघितलं की पहिल्या मॅच मधील विनर्स आता लढताना दिसत आहेत. TS हिटर्स विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत ते म्हणजेच राल्विन फायटर्स या 2 संघादरम्यान. राल्विन फायटर्स म्हणजेच रॉडनी गोन्साल्विस सरांची टीम आहे. पुढचा बॉल इम्पॅक्ट बघितला गेला. धावबाची आहे संधी आणि विकेटचं पतन. पायचीच्या स्वरूपात जरी विकेट मिळाला नाही तरी धावबाच्या स्वरूपात इथे विकेट मिळाली. आणखीन एक धक्का म्हणावा लागेल. दे धक्का, गॉन.
बघितलं आपण क्रिकेटमध्ये धावा बनवण्याकरता पार्टनर्स आपल्याला व्यवस्थित असायला हवा. म्हणजेच म्हणतात ना की पत्त्यांमध्ये जोकर जसं पलटवार करतोय तसंच एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीने दिलेली ठोकर हे सुद्धा चमत्कार करू शकतायत. आणि इथे ठोकर मिळाली या बॅटरला. धावसंख्या धावपळकर आहे ती 3 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय. बॅटरचं नाव सांगा प्लीज. शानल. शानल एक अतिरिक्त खेळाडू या प्लीज. ओ स्विंग अँड मिस. अक्षय सोनी याची फलंदाजी व्यवस्थित चालली नाही, गोलंदाजी चांगली चालली. मागच्या मॅच मध्ये सुद्धा एका षटकामध्ये त्यांनी 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या 9 धावा देऊन. आणि आता सुद्धा त्याच्या या षटकामध्ये 2 विकेट्स दिला जात आहेत. 1 विकेट्स धावबाच्या स्वरूपात बाद झालाय, 1 फलंदाज. आणि आता या षटकातील असेल शेवटचा बॉल. धावफळकावर धावा आहे ते 3 धावा. थोडासा अडथळा आलाय, खास करून बघितलं आपण 3चा आकडा तर आविष्कार घडला या विश्वामध्ये. 3 एप्रिल 1973 मोटरोला कंपनीचा पहिला मोबाईल आपल्याला या दुनियामध्ये येताना दिसला. मार्टिन कुफर या महान व्यक्तीची आठवण मला झाली या 3च्या आकड्यावर. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅटर शाहनल यांनी ह्या चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वळवलं. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांशी धावसंख्येत बदल होतोय. धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 5 धावा. 5 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे ती 5. नो मीटिंग नो टाइम. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, याकरता तुमचं सहकार्य लाभलं पाहिजे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव संपवायचा आहे. एक छोटासा आम्ही ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परततोय. रॉडनी गोन्साल्विस सर्वांकडून षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. बघितलं आपण त्यांच्या टीमचं ब्रिस्टन बंगा, निलेश बगाजी, कॅलिस्टर, अनिकेश बंडूक, स्रॅनल. याच्यानंतर आपण बघतोय नेविड, स्मिथ, ख्रिस्टन, रणजित, अख्तर, विलास हे खेळाडू आहेत. मॅक्विनो, ग्लेन बने, श्रीकांत शेट्टी हे आपल्याला प्लेइंग 11 टीम पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं बॅटिंग करणारे TS हिटरची टीम अमीन बलबले, काश्मीर बुरकेन, दीपेश पाटील, डिलॉन मुनीस, गिब्सन, एलिस्टर, हॅनिन, गॉडविन, ब्रिडन, अल्फ्रेड, तालिब हे खेळाडू आहेत. आकाश बंगा, अक्षय सोनी हे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही माहिती आमच्यापर्यंत मिळते. लेट्स प्ले. आता लगेचच मॅच कडे वळूया. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 52 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 52 धावा. गॉडफी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज झाले. तुझे आमच्यापर्यंत चांगली माहिती देत आहेत. मॅन ऑफ गोल्डन फिंगर असं म्हणायला काही हरकत नाही. धावफळकावर धावा लागल्या जातात ते 5 धावा. शतरक्षक ऑन साईडला जास्त तैनात केले गेलेत. नंबर 2चं षटक बघितलं आपण. जोरकस मारलाय अनिकेत बंडूक या फलंदाजाने. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1च धाव. एका दुक्का धावेनिशी काही फरक पडणार नाही फिल्डिंग करणाऱ्या संघाला, कारण अक्षय सोनी याचं चांगलं मार्गदर्शन. जास्त वेळ तुम्ही वाया घालता होता. प्लीज अक्षय, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव संपवायचा आहे. पेनल्टी लगेचच आम्ही जाहीर करू, मग त्याच्यानंतर तुमचं काही ऐकलं जाणार नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आत तुम्ही बघतायत शहानल. स्ट्रायकिंग कडे आहे सध्या अनिकेत बंडूक. अनिकेत नॉन स्ट्रायकिंग कडे. आता बॅटचा हलकासा चुंबन घेऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन. 3रा धक्का. 3 गडी बाद. धावफळकावर धावा आहेत त्या
थँक्यू. मोठी जबाबदारी असेल आता मधल्या फळीमध्ये, जशी जबाबदारी आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग पर्व दुसरा मध्ये स्वीकारली होती ग्लेन बने या खेळाडूने, तसेच जबाबदारीने त्याला आता चांगला खेळ करावा लागेल. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत, ते 6 धाबा जिंकण्याकरता अजूनही 51 रनची आवश्यकता. उर्वरित 22 बॉलमध्ये 22 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्कोअर लेग हे क्षेत्ररक्षण ऑन साईडला. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण केली. निलेश बागाजी तिथे क्षेत्ररक्षण करतायत. 1 धावेनिशी धावसंख्या वाढली. माफ करा, फिल्डर्स जर आपण बघितलं त्या ठिकाणी तैनात होता. 1 धाव मिळाली. 1 धावेनिशी धावसंख्येत बदल झालाय. धाव फळकावर धावा लागल्या जातात, ते 7 धावा, 7 रन्स. खूप चांगल्या मॅचेस प्रेक्षकांपर्यंत आज 4थ्या दिवसामध्ये सुद्धा पोहोचतायत. आकाशामध्ये घार आहेत. त्याच्यानंतर आता बॅटरने हवेमध्ये हा फटका खेळलाय. पहिला मॅचचा हिरो आता बनलाय 0. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या मंदावली. धावसंख्या थंडावली. धाव फळकावर धावा आहेत त्या 4 गडी बाद 7. चार गडी बाद 7 दैना स्थिती आहे. या स्थितीमधून बाहेर काढायचं आहे आपल्या संघाला. आणि आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग मधील मॅन ऑफ द सिरीज ठरलेला खेळाडू ग्लेन बने एका बाजूला सल्ला देतो या खेळाडूला. न्यू बॅटर इन. बॅटरचं नाव सांगा प्लीज. स्मिथ. थँक्स ब्रेसवेल गोविंद. या ठिकाणी एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व संघ मालक आहेत ब्रेवॅन ब्लास्टर संघाचे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आत गेलाय स्मिथ. स्मिथ याला चांगली कामगिरी करावी लागेल. जरी या ठिकाणी त्याला प्राधान्य देण्यात आलंय मोटिवेट करण्याकरता मधल्या फळीमध्ये धाडलं जातंय. आणि तो आता मात्र प्रेक्षकांना मोटिवेट करेल काय? प्रेक्षकांना मोटिवेट करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 7. शॉर्ट बॉल चेंडूला वळवलंय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर वेगाने धावतायत आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावणीची धावसंख्या वाढली. धाव फळकावर धावा लागल्या जातात ते 9 धावा. इथे पाहू शकतायत हे षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकात 5 चेंडू टाकून चाललेत. अजूनही 48 धावा बनवायच्या आहेत. 48 रन्स रिक्वायर्ड टू विन. 19 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग करणाऱ्या रावलिंग फायटर्स या संघाला रोडनी गोन्साल्विस सरांचा हा संघ. स्विंग अँड मिस. चांगला बॉल टाकला गेलाय. इथे षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना रावलिंग फायटर संघाची धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 9 धावा. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या आतून येतोय. थँक्स डीजे. व्यासपीठावर दाखल झालेत EBN मेंडोसा. एक चांगला दर्जाचा गोलंदाज म्हणून तो सुरुवातीला उभरला आणि आता फलंदाज म्हणून सुद्धा मैदानाच्या आतून त्याच्या बॅट मधून धावा येताना दिसत आहेत. मनोज सर माझ्यासोबत आहेत. मनोजची 18 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. तुम्हाला काय वाटतंय, या धावा होतील? संदीप सर, जर बघायला गेलं तर ग्लेन अजूनपर्यंत खेळपट्टीवर उभं आहे. त्याच्यामधून आपण बघतोय की ग्लेन यांच्यासारखा फलंदाज जोपर्यंत या खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत या धावा जास्त नाही आहेत मला वाटतं. कारण या शतकामध्ये आपण बघितलं तर बघा वेळेवर टाइम, तुम्ही जर वेळेवर जर लक्ष नाही दिलं तर तुम्हाला पेनलाइज केलं जाणार आहे. तर प्लीज जरा वेळ बघा आणि सहकार्य करा, कॉपरेट करा. कारण आपण आपल्या या स्पर्धेसाठी भरपूर सामने अजूनपर्यंत बाकी आहेत.
बघा ग्लेन अँड्रू जर 3 सिक्सर मारल्या तर रॉडनी याच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. तर मी सांगतो की ग्लेन जोपर्यंत गावडे सर इथं उभा आहे तोपर्यंत या संघाला काही भीती होणार नाही. बॅक टू संदीप सर. अगदी बरोबर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. ओ स्ट्रेट टू द बॉलर. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने आला. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? नाही. किती वेगाने ग्लेन बने अजूनही धावतोय. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. फ्रीड सुद्धा असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल. या मिळत आहेत 3 धावा. 3 धावांची धावसंख्या वाढली आणि धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. ग्लेन मने म्हटलं तर रन मशीन आहे या परिसरातील. पहिल्या मीरा भाईंदर प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज. दुसऱ्या लीग मध्ये अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स. आणि तिसरी अग्रिकोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज. काय रेकॉर्ड्स आहेत या खेळाडूच्या नावावर आहे. आज बॉस विक्टोरियन्स मधून गेविन फर्नांडिस संघ मालक असताना खूप चांगलं प्रदर्शन. आडव्या बॅटचा केलाय वापर. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. आता चेंडूला केलंय ब्रेक आणि ब्रेक केल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबतोय. धाव फळकावर काही परिणाम होत नाही. धाबा लागल्या जात आहेत त्या सध्याच्या घडीला 12 धाबा. अजूनही जिंकण्याकरता लक्ष असेल 45 धावसंख्येचं. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्लोवर वन. धूर्तपणा चातुर्य. फ्लायटेड चेंडू टाकलाय. फुल लेन चेंडू टाकलाय आणि थोडासा हवेमध्ये त्याला बोटांची जादू दाखवत वळवलंय. काय कमालीचा चेंडू टाकलाय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 12 धावा. अजून विचार केला तर 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल मध्ये हव्या आहेत 45 धावा. अमीन चांगली गोलंदाजी करतो. युवा गोलंदाज आहे. आडव्या बॅटचा केलाय वापर आणि आता चेंडू करतोय हवाई सफर ओव्हर द मिड विकेट एरिया. युथ 6. दोन पूर्णांक 3 चेंडूची झाली समाप्ती. धाव फळकावर धाबा लागला जातात त्या 18 धाबा. जिंकण्याकरता लक्ष आहे 57 या धावसंख्येचं आणि अजूनही 39 रनची आवश्यकता असेल. 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. एलिमिनेशन तितकं खास नव्हतं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. डीप मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत बॅटरने पूर्ण केली 1 धाव. एका धावेची धावसंख्या वाढली आणि पोहोचली 19 वर. सर्व काही व्यवस्थित घडतं फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. मात्र तुम्ही वेळ जास्त घालवतायत. डोंट वेस्ट टाइम. प्लीज डू क्विकली व्हॉट एव्हर यू हॅव टू डू. जे काही करायचं आहे ते लवकर करा. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 19 धावा. पुढचा बॉल स्लोवर वन. फ्लिक केलंय ऑन साईडला. चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये स्कोअर लेग क्षेत्रामध्ये येतोय. फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेल्यानंतर एकच धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या पोहोचली 20 वर. आतापर्यंत विचार केला तर 2.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पोहोचली 20 वर. अजूनही 37 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू 37 धावा. 13 बॉल टू गोज and 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. फुल टॉस बॉल. आ बेल मुझे मार. चेंडू सीमा रेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार. हालाय षटकार ओव्हर द मिड विकेट एरिया. एक्सक्लुसिव्ह अमित आरडी. हा षटकाराने टीम मीटिंग करण्याकरता भाग पाडले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. 26 धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत. आता 31 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 12 बॉल मध्ये. टीम मीटिंग करू नका प्लीज. कारण विचार करून वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा.
निश्चितच तुम्हाला यश मिळेल. आज प्रत्येक जण मेहनत करतोय. कोळी बांधव तर समुद्रामध्ये गेल्यानंतर भरपूर मेहनत करतायत. काय संघर्ष असतो त्यांचा मासळी पकडण्याकरता तो तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ठाऊक आहे. लाटांचा त्या ठिकाणी कधी कधी फटका बसत असतोय, कधी कधी वातावरणामध्ये होणारे बदल आणि घरच्या लोकांची वाढलेली चिंता, हे सर्व काही केल्यानंतर मासळी मिळत असते आमच्या या कोळी बांधवांना. आणि म्हणूनच तसाच संघर्ष मैदानाच्या आतून करतायत. धावा बनवण्याकरता हे बॅटर, विकेट घेण्याकरता हे गोलंदाज. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. ओहो, ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये गेलाय. लेग बाईचा इशारा. या अतिरिक्त धाबेनिशी धावसंख्येत बदल झालाय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या जर आपण बघितलं तर रॉल्विन फायटर्स, रॉडनी गोन्साल्विस सरांची टीम आहे ती कुठेतरी कमी पडते. आणि दुसऱ्या बाजूला टायटस हिटर्स, टायटस इतूर आणि सचिन मालिया सरांच्या टीमने चांगलं प्रदर्शन केलं. आयकॉन खेळाडू आकाश भंगा, अक्षय सोनी खूप चांगलं प्रदर्शन करतायत. आणि आता चांगलं प्रदर्शन करावं लागेल ग्लेन बने या खेळाडूला. श्रीकांत शेट्टी फ्लॉप ठरलाय. धावसंख्या आहे ती 27 धावा. 30 धावा अजूनही हव्या आहेत. 11 बॉलमध्ये 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. ग्लेन बने जोपर्यंत विकेट्सवर उभा आहे तोपर्यंत हे शक्य आहे. गोलंदाज ॲलिस्टर याच्या दिमागामध्ये फक्त एकच चालायला हवं. समोरच्या 3 एसट्या मला दिसत आहेत. ॲलिस्टर याचा ह्या चेंडू आपण बघतायत मिड विकेट पट्ट्याबाहेर. चेंडू द्या आणखीन एखादा चेंडू जर तुम्ही बॅटच्या खाली देता, स्लॉट मध्ये जेव्हा चेंडू देता तेव्हा बरोबर हॅमर करतायत ताकदीचा वापर करून बॅटर. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांची धावसंख्या वाढली आणि धावा लागल्या जातात त्या 33 धावा. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये अजून जर आपण विचार केलाय तर 24 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 24 धावा. मनोज सर आता काय वाटतंय? ग्लेन बने आहे तोपर्यंत हे शक्य आहे? येस, मी अगोदरच सांगितलं संदीप सर की मी जोपर्यंत स्ट्राईकवर आणि क्रीजवर आहे तोपर्यंत या धावा कमीच आहेत. कारण आपण बघितलं की त्याच्या बॅटीतून येणारे षटकार आणि समज त्याच्या बॅटीतून आग असं उघडणारे षटकार येत आहेत. बॅक टू संदीप सर. धन्यवाद मनोज सर. 10 बॉल आणि 24 रन्स रोखायचं असेल तर विकेट्स प्राप्त करावे लागेल. दॅट्स अ बेटर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू मिस केलाय ग्लेन बने या खेळाडूने. धाव संख्या आहे धाव फलकावरती सध्याच्या स्थितीला 33 धावा. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू 24 धावा. दिमागामध्ये काय चाललंय ग्लेन बने याच्या? बघा ना, काय चांगला टान्स आहे. चांगलं 2 पायांमध्ये अंतर ठेवतोय. डोक्याचा जो भाग आहे तो बरोबर बुटाच्या लेवलला येतोय. हे सर्व काही असायला हवं. म्हणजेच एक चांगल्या खेळाडूची निशाणे आहे ती. तुमचा बॅटिंग पावित्र्य जसा म्हटलं जातो की बॅटिंग पावित्र्य तुम्हाला चांगला राखायचा असेल तर 2 पायांमधील ते 2 बुटं तुमचे असतात त्याच्यामधील अंतर व्यवस्थित असायला हवं. आणि तुमचं जे हेड आहे, डोकं आहे ते बरोबर त्या बुटाचा जो इंड आहे, टोक आहे, त्या टोकावर असं खाली यायला हवं. त्यामुळेच चांगल्या फटकेबाजी तुम्ही करू शकतायत. हे काही क्रिकेटची माहिती तुम्ही लक्षात घ्यायला हवी. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा. बाप रे बाप, किती लांब लचक षटकार. चौकार. पुन्हा एकदा आता इक्वेशन आणि सिच्युएशन जाणून घ्या. 38 धावा झाल्यात. 19 धावांची अजूनही गरज आहे. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. 9 चेंडू आणि 19 धावा.
फ्रीट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. बघा दबाव आल्यानंतर इथे चर्चा करण्याकरता खेळाडू येत आहेत. आकाश बांगा याच्या हात कमरेवर आलेत. दुसऱ्या बाजूला अक्षय सोनी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून चांगलं गायडन्स करतो. युटिलिटी क्रिकेटर आहे तो. केंद्रबिंदूंचं काम काय तर क्षेत्ररक्षक व्यवस्थित लावणं. क्रिकेटमधील महत्वाचा अंग म्हणजेच केंद्रबिंदू विकेट किपर, त्याला महत्वाचा रोल अदा करावा लागतोय. गोलंदाजाला महत्वाचा रोल अदा करावा लागेल. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ फ्री हिट चा चेंडू होता, मिस केलाय ह्या चेंडूला. एनपी स्पोर्ट्स अँड गारमेंट्सचे मालक आदरणीय सन्मान्य नितीन वारे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगल्या ट्रॅक्स आणि टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला अवेलेबल झालेत. खूप चांगलं सहकार्य एनपी स्पोर्ट्स नितीन शिवारे या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम सर. पुढचा बॉल गुड बॉल, चांगली क्वालिटी, चांगला दर्जा. मी घाबरलो नाही, माझ्यावर दबाव नाही. मी दबाव हा जो आहे तो एका कोपऱ्याला घेऊन गेलोय. सध्या तरी गोलंदाज असंच सांगतोय. 5 बॉल समाप्त होत आहेत. धाव फलकावर धावा आहेत त्या 38 धावा. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. ओहो, हा कॅच नाही तर हा मॅच पकडलाय, कारण ग्लेन मने झालाय आउट. गॉन. करू नका प्लीज. 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येचा टार्गेट पूर्ण करतेवेळी मोठा गडी बाद झाला 4थ्या षटकामध्ये. आता सध्याच्या स्थितीला धावसंख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 38 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्षेत्ररक्षण करणारा संघ जर जिंकला तर ब्रेसवेल गोविंद, टायटस इतूर आणि सचिन माल्या यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हे 1000 रुपये जमा करतोय आम्ही. आमचं जर लक्षात नसलं तर आम्हाला आठवण करा प्लीज. आमचे स्कोरर आहेत गॉडफी, टायटस इतूर, सचिन माल्या आणि ब्रेसवेल गोविंद. जर हा मॅच जिंकल्यावर, यस ब्रेसवेल, मॅच जिंकला फिल्डिंग करणाऱ्या संघाने तर ते 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल या संघाला. एका बाजूला रॉडनी सर थोडेसे नाराज असतील ज्या पद्धतीने विकेट्स मिळाली ग्लेन बनेची प्रतिस्पर्धी संघ टायटस हिटर संघाला. आता नवीन बॅटर आलाय तो म्हणजे कॅलिस्टर. गोलंदाजी मार्गावर आकाश बंगा. फलंदाजीमध्ये आकाशाच्या बॅट मधून जर आपण बघितलं 32 धावांचं योगदान. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स, या मॅच मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स. आकाश बंगा याचा हा बॉल एकच चोरटी धाव पूर्ण केली. सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू गेलाय. या चोरट्या धावेनीची धावसंख्या वाढली आणि धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. 39. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 5 बॉल रिमेनिंग 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. मी करेन, माझ्यामध्ये क्षमता आहे. ग्लेन मने जरी मोठा खेळाडू असला त्याही पेक्षा मोठा मी आहे. हे आता ह्या वेळेला फलंदाजाने त्याच्या मनामध्ये तसा विचार करायला पाहिजे. गोलंदाज तयार आणि तेच अनुषंगाने फलंदाजाने केला विचार आणि चेंडूला पाठवलं सीमा. त्या 12 धावांची गरज आहे. जर 2 षटकार जर आले तर रॉडनी गोन्साल्विस सरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. या उलट 1000 रुपये जमा केलेले आहेत. जर मॅच जिंकला फिल्डिंग करणाऱ्या संघाने तर त्याच्याकरता ब्रेसवेल गोविंद, टायटस इतूर आणि सचिन माल्या सरांकडून 1000 रुपये दिले जातील. व्हॉट अ मॅच. 4 बॉल थांबवायचे आहेत 12 धावा. 4 बॉल मध्ये करायचे आहेत 12 धावा. 12चा वारा कुठे व्हावेल.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. आत्मविश्वास फलंदाजाने प्राप्त केलाय, गोलंदाजाला आत्मविश्वास प्राप्त करावा लागेल. स्विंग अँड मिस, ह्या चेंडूला मिस केलंय आणि पकडल्याबरोबर अक्षय सोनी यांनी त्याला किस केलंय. धावसंख्या धावपळकावर सध्याच्या घडीला आहे 45 धावा. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. उत्तम चौक परिसरातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याकरता या स्पर्धेचं केलेलं आयोजन कोण विसरेल. पुढचा बॉल, एक चांगला चेंडू, फुल लाईन चेंडू होता. बॅटचा हलकासा स्पर्श घेऊन चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. 2 धावा पूर्ण केला जातोय, इरादा केलाय पक्का. 2 धावांची धावपळ पुढे सरकतोय. धावपळकावर धावा लागल्या जातात त्या 47 धावा. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता 10 धावांची आवश्यकता. विश्वास, श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो. मात्र या दोघांमध्ये अशी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला शक्य करू शकतायत. चेंडू तर हवेत आहे, हवाई सफर, उड्डाण उडवलंय आणि इथे हे जे प्लेन होतं ते क्रॅश झाले. 2 धावा मिळाल्या तरी सुद्धा रॉल्विन फायटर्स या संघाला 2 धावांची धावपळ पुढे सरकलाय. धावसंख्या पोहोचली ती 49 वर. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. 1 चेंडू 8 धावा. आकाश बंगाने जर मदत केली तर प्रतिस्पर्धी संघ ते करू शकतोय कारनामा. व्हॉट अ मॅच. चांगला मॅचेस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एकच उद्देश आहे. YCBचा यंग स्टार चौक बॉईज प्रस्तुती UCPL ची स्पर्धा. आणि या मॅचला एक षटकारांशी असं वाटलं होतं की संजीवनी मिळाली, ऑक्सिजन मिळाला. मात्र त्यानंतर इथे हल्ला चढवला गेलाय कार्बन डायऑक्साईडने. मॅच जिंकलाय तो TS हिटर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करण्याकरता लाईनअप मध्ये पुढे जा प्लीज. आणि टॉस